चार्जशीट म्हणजे काय, तर हे पोलिसांनी पूर्ण केलेला तपास, म्हणजे तो वैद्यकीय तपास असेल, मेडिकलचा तपास असेल, तो आरोपीकडे केलेला तपास असेल, किंवा त्याच्या संदर्भात गुन्ह्याच्या संदर्भात केलेले जप्ती पंचनामे असतील, किंवा स्पॉट पंचनामा असेल, किंवा जे पण काही असेल तो सगळा तपास करून ते सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करून पोलीस ते चार्जशीट एक्झामिनेशनसाठी त्यांच्या वरिष्ठ पोलीस ऑफिसरकडे पाठवतं आणि वरिष्ठ पोलीस ऑफिसरची परमिशन मिळाल्यानंतर ते चार्जशीट त्या न्यायालयात दाखल केलं जातं. सो FIR म्हणजे आपण दिलेली फिर्याद. बऱ्याचदा त्या फिर्यादीचं चार्जशीटमध्ये रूपांतर होतच असं नाही. बऱ्याचदा फिर्याद खोटी आहे असं लक्षात आल्यानंतर आरोपीला अटक व्हायच्या अगोदर किंवा आरोपीच्या अटकेच्या नंतर 169 ही होऊ शकतं. म्हणजे फिर्यादीनं दिलेली फिर्याद ही चुकीची आहे असं जर का निष्पन्न झालं तर ती फिर्याद आरोपीला अटक केल्यानंतर सुद्धा तपास पूर्ण झाल्यावर तपासाअंती पोलीस असं एक रिपोर्ट तयार करतात 169 CRPC प्रमाणे, की ज्याच्यामध्ये ते असं लिहितात की अमुक अमुक फिर्यादीनं या तारखेला या नंबरनं आमच्याकडे ही फिर्याद दाखल केली होती, परंतु त्याचा तपास करता आमच्या असं निष्पन्न झालं की ह्यात गुन्हा काही निष्पन्न होत नाही, तरी ह्या आरोपीला निर्दोष सोडून देण्यात यावं. असा रिपोर्ट जेव्हा दाखल होतो तेव्हा ते न्यायालय त्या फिर्यादीला परत एकदा नोटीस काढतात, त्यांना बोलवतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतात, आणि जर का पोलिसांचा रिपोर्ट सत्य वाटला तर त्याप्रमाणे 169 प्रमाणे रिपोर्टला मंजुरी देऊन तो गुन्हा खारिज केला जातो आणि ती चार्जशीटमध्ये त्या फिर्यादीचं रूपांतर होत नाही.